गोंदिया जिले के परसवाड़ा गांव में बाल विवाह का एक सनसनीखेज मामला सामने आया है। यह घटना 6 अप्रैल 2023 की है, जब हनुमान देवस्थान ट्रस्ट द्वारा एक सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया गया था। लेकिन अब सामने आया कि इस समारोह में एक नाबालिग वर का विवाह कराया गया, जो कि बाल विवाह निषेध कानून का उल्लंघन है। पूरा मामला तब उजागर हुआ जब उक्त वर ने ग्राम पंचायत में विवाह प्रमाण पत्र के लिए आवेदन किया और दस्तावेजों की जांच के दौरान उसकी उम्र कम पाए जाने पर बाल विवाह की पुष्टि हुई। इस गंभीर मामले की शिकायत ग्राम पंचायत उपसरपंच द्वारा की गई, जिसके बाद बाल विवाह प्रतिबंधित अधिकारी नितिन सोहनलाल बिसेन की शिकायत पर हनुमान देवस्थान ट्रस्ट के अध्यक्ष मुकेश पूरणलाल भगत, उपाध्यक्ष मुन्नीराम हिंगे समेत 10 आयोजकों के खिलाफ केस दर्ज किया गया। पुलिस ने बाल विवाह निषेध अधिनियम के धारा 10 और 11 के तहत मामला दर्ज किया है। इसी तरह की एक बाल विवाह की घटना कुछ दिन पहले तिरोडा तालुका में भी रोकी गई, जिसमें दामिनी पथक को सफलता मिली। पुलिस अधीक्षक गौरव भामरे ने जिले में बाल विवाह जैसी घटनाएं सामने आता ही तत्काल शिकायत दर्ज करने की अपील की है। त्यामध्ये प्रकरण ॲक्च्युली जुने आहेत। 3 वर्षापूर्वी तिथे सामूहिक विवाह सोहळा झाला होता आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तक्रार प्राप्त झाली होती की त्यावेळेस जो सामूहिक विवाह सोहळा झाला होता त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलामुलींचे त्यामध्ये लग्न लावले गेले होते। तर त्याच्यामध्ये पी आय दवनीवाडांनी मग त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी करून ती व्हेरीफाय करून आणि त्याच्यामध्ये बालविवाह झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे दामिनी पथक यांनीसुद्धा तिरोडा येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आणलेली आहे। तर गोंदिया पोलीस दलातील दामिनी पथक, ASTU पथक आणि पोलीस स्टेशन्स यांच्या स्तरावर सातत्याने याच्यामध्ये जनसंवाद आणि जनजागृती केली जात आहे। त्याचेच फलित म्हणून आपल्याला आता मोठ्या प्रमाणावर याच्या बालविवाहाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि जरी जुन्या तक्रारी असतील तरीसुद्धा आपण त्यामध्ये ती चौकशी करून जर अल्पवयीन विवाह झाला असेल त्यात आपण गुन्हे दाखल करत आहोत। त्या सामूहिक विवाहामध्ये 3 बालविवाह त्यावेळेस झाले होते, अशी माहिती त्यामध्ये निष्पन्न झालेली आहे। नागरिकांना तेच आवाहन करू की आमच्यामार्फत आम्ही कंटिन्यू त्याच्यामध्ये पब्लिक कॉन्टॅक्ट करत आहोत, परंतु त्यांच्यासुद्धा आसपास अशी काही घटना त्यांना दिसली, लोकल पोलीस स्टेशन असेल, डायल 112 असेल किंवा आपली गोंदिया पोलीस वेबसाईट असेल, कुठंतरी आपण माहिती दिली तर इमिजिएटली रिस्पॉन्स होऊन आपल्याला अशा घटना थांबवता येतील। त्याच्यामध्ये दिनांक 6/4/2023 ला हनुमान जयंतीच्या निमित्ताने परसवाडा येथे हनुमान देवस्थान ट्रस्टच्या मार्फत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। यात एकूण 7 जोडप्यांचा विवाह झालेला होता। यापैकी 3 नाबालिग जोडप्यांचा विवाह झाल्याचे निदर्शनास आले। या अनुषंगाने तक्रारकर्ता म्हणून योगेश भैयाला नागपूर यांनी तक्रार दिली होती की माझ्या लग्न या सोहळ्यात झाला तरी मला प्रमाणपत्र आणि इतर साहित्य देण्यात आले। त्यावेळेस असे निदर्शनास आले की तक्रारकर्त्याची वय ही कमी होती। जेव्हा चौकशी केल्यानंतर 3 जोडपे हे नाबालिग असल्याचे आढळले व त्या संदर्भात पोलीस स्टेशन दवनीवाडा आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंदिया यांना नाबालिग लोकांचे लग्न झाल्याची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने चौकशी होऊन आज या 10 लोकांवर, संचालक मंडळाच्या 10 लोकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। म्हणजे 6 एप्रिल 2023 ला हनुमान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याच्यामध्ये आम्ही 4 जोडप्यांचा विवाह लावलेला आहे। 4 जोडप्यांचे कागदपत्र आमच्याकडे नोंद होती, 4ची नोंद होती आणि त्याच्यामध्ये जरी 2 कुठल्या आहेत काय त्याच्यावर आम्हाला जाणीव नाही आणि आमच्याकडे त्यांची नोंदसुद्धा नाही, तरी आमच्यावर हा जो आरोप लागलेला आहे बाकी 2 जोडप्यांचा हा सर्व बिनबुडाचे आहे। तरी आम्ही जो बोलत आहे, मी आपल्याकडून सत्य बोलत आहे।